वंदनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चटपटीत अशी शेव बघणार आहोत, मसाला शेव, आणि तीही टमाटा फ्लेवरमध्ये। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। टमाटा फ्लेवरची शेव करायची आहे म्हणून आपण इथे 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहे, बारीक पावडर केलेली आहे त्याची, अर्धा चमचा आपण ओवा घेतलेला आहे, आणि चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद, आणि इथे वजनी प्रमाणात म्हणलं तर 250 ग्रॅम मी इथे बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। टमाटा प्युरी आपली तयार झालेली आहे। आता आपण याला चाळून घेऊया, नाहीतर याच्यामध्ये जर काही जाड कण राहिले तर ते बारीक शेवमध्ये अटकतील आणि आपल्या सोऱ्यामध्ये अडथळा येईल, म्हणून आपण याला चाळून घेऊया। कारण याच्या जे बिया आहेत टमाटरच्या त्या संपूर्णपणे बारीक होत नाहीत, म्हणून आपण हे चाळून घेत आहोत। ह्यामध्ये आता आपण हळद, तिखट, मीठ टाकून घेऊया। ओवा याच्यामध्ये आपण टाकूया, आणि चटपटीत चवीसाठी आपण जो काळी मिरीचा बारीक लगदा केलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया, आणि यामध्ये आपण बेसन पीठ सुद्धा मळून घेऊया। संपूर्ण बेसन पीठ आपण यामध्ये छान मळून घेऊया, आणि आपण एकदम पातळ असा मळणार नाही आहोत पीठ, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं आपण हे पीठ मळून घेणार आहोत। तेलही आपलं छान तापलेलं आहे, आणि आपण सोऱ्यासुद्धा आता भरलेला आहे। तर चला आता खूप खमंग वास येतो आहे आपल्या शेवचा, आणि ही शेव जेव्हा तुम्ही कराल या फ्लेवरमध्ये टमाट्याच्या, तेव्हा तुम्ही मार्केटमधली चव याच्यामध्ये खूप कमी वाटते, आणि खूप टेस्टी अशी ही शेव होते। बघू शकता तुम्ही, तयार आहे आपला शेवचा घाणा। बाकीची ही शेव आपण अशीच करून घेऊया।
बाकीची शेवसुद्धा आपण अशाच प्रकारे करून घेऊया. सुंदर अशा टेस्टमध्ये ही रेसिपी तयार होत आहे आणि टमाट्याच्या फ्लेवरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने ही टमाटा फ्लेवरची शेव आपण बनवत आहोत. तयार आहे आपली टमाटा फ्लेवरची चटपटी अशी तिखट शेव. तर चला आपण हिला आता छानपैकी सर्व करूया. तयार आहे आपली मसाला शेव, चटपटीत असे टमाटा फ्लेवरची तिखट तोंडाला चव आणणारी बेसन पिठाची शेव. तर तयार आहे आपली मसाला शेव टमाटा फ्लेवरची. एकदम कुरकुरीत अशी ही शेव झालेली आहे. बघू शकता तुम्ही आवाज याचा, आणि टेस्टलाही तेवढीच उत्तम झालेली आहे. एकदम छान. तर घरगुती साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आणि मार्केटपेक्षा जास्त रुचकर चवीची टमाटा फ्लेवरची शेव जरूर करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा.